नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजार चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरोळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 26 मे 2024 वार रविवार, गुड्डेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुड्डेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आपण पाहू शकता काकडीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी कमीत कमी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये काकडी आपल्याला पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण डेमसा पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डेमसाला आज जास्ती असतं 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। कमीत कमी 15 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते डेमसासाठी आज पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण भेंडी पाहू शकता, आज भेंडीसाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत भेंडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर दुधी भोपळा जो आहे ते आपण दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी। त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाजरची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज गाजरसाठी कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या गाजरसाठी 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे। तर गाजरसाठी आज कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर आज तोतापुरी कैरीसाठी क्वालिटी आपल्याला चांगली पाहायला मिळालेली आहे। तर त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 20 रुपये किलोपासून ते 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, बॉक्स पॅकिंगमध्ये कैरी आपल्याला 25 रुपये किलो या ठिकाणी या कैरीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला या कोबीसाठी जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कोबी पाहायला मिळते। तर कमीत कमी 8 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते। कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळेल। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा दर या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चायना काकडी पण या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। तर आज हिरव्या काकडीसाठी तसेच चायना काकडीसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते चांगली क्वालिटीमध्ये। तर आज भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी आपल्याला 35 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, ह्या गावरान भुईमुगाच्या शेंगा जे आहे ते गावरान भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी विलायती भुईमुगाच्या शेंगासाठी आपल्याला जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी भुईमुगाच्या शेंगाचे दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी आज
शेंगासाठी दर जो आहे तो आपल्याला 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिळत होता, परंतु आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बदल पाहायला मिळते. तर आज 40 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गवार आपल्याला पाहायला मिळते. तर आज गवारीसाठी काय दर मिळालेला? गवार 30 रुपये ते 40 रुपये 20 रुपये एक नंबर माल 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गवार पाहायला मिळते. कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगला पाहायला मिळालेला आहे. कारले पाहू शकता, कारले जे आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळते. तर कारल्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या तेजीमध्ये या ठिकाणी कारल्यासाठी पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज वांग्यासाठी जास्त दर या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळते. तर उन्हाळ्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये वांग्यासाठी मागणी कमी असल्यामुळे या ठिकाणी आवक पण भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बराच बदल या ठिकाणी पाहायला मिळते. तर कमीत कमी वांग्यासाठी दर जे आहे ते 7 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. ते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला समाधानकारक पाहायला मिळालेलं आहे. कारण या ठिकाणी पाहू शकता मेथी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर मेथीचे दर हे या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदापात पाहायला मिळते. तर आज कांदापातसाठी काय दर मिळालेला आहे? 10 ते 12 रुपये या ठिकाणी आपल्याला कांदापातसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदापात आहे. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही आहे. या ठिकाणी आज पालक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पालक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते. तर आज कोथिंबीरीसाठी कमीत कमी विलायती कोथिंबीरला 15 ते 20 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे. तर कोथिंबीरीचे दर हे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळालेला आहे. तर काही जिल्ह्यामध्ये कोथिंबीरीचे दर हे साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपल्याला आज कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आज उच्चांकी दर या ठिकाणी यावर्षीचा पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळे आपण चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गोसावळे पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळे असून या ठिकाणी आज दर जे आहे ते 20 रुपये किलो ते 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी आपण पाहू शकता, क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज पण स्थिर पाहायला मिळालेले आहेत. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते. तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 35 रुपये ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर वांग्याचे दर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळत आहेत.